मानरे गावचे भगवती माय गावचे गावचे भगवती माय तुम्ही जे असं पळय प्रत्यक्ष रुपान जे आसा पळय तो शिगमो खेळले आसा, शिगम्यातल्यो जती सादर केल्ल्यो आसा. आयज आमच्या मदीं आसात मांद्रे गांवचे आनी पेडण्याचे जे सुपुत्र आनी बऱ्यापैकी ते पयलीं जे आसा पळय ते शारिरीक शिक्षक, ते शिक्षक पेशान काम केलां तेंच्यांनी. आनी त्याच बरोबर पेडण्यातल्या म्हालांतल्यो सगळ्यो जितल्यो ज्यो आसा पळय लोकसंस्कृताय आसा, जितली लोकगितां आसात, लोकवाद्यां आसात, त्या सगळ्यांचे परिचीत अशे जे आसा पळय ते भोवमानेस्त तुकाराम मामल आमच्या मदीं आसात. गोंय दूरदर्शनच्या लोकवेद ह्या कार्यावळींत आयज आमी तेंचे कडल्यान खुबशें कितें जाणून घेवपाची इच्छा आमी दवरतात. प्रत्येक वर्सा शिगमो येता आनी शिगमो वयता, पूण जसो जसो शिगमो वयता तशे तशे शिगम्यातले जायत्यो गजाली ज्यो आसा पळय त्यो ना जायत चल्ल्यात आनी कोणी तरी ते सांबाळपाचो एक जो आसा पळय यत्न करपाक जाय.
आणि म्हज्या हितून तर जे अशें दिसता की वयाची जी आसा पळय 75 वर्सां जाल्या उपरांतूय जे आसा पळय ते तुकाराम बाब जे आसा पळय ते आपूण सगळ्यो जती म्हणटातच, पण त्याच बरोबर हे सगळे जे आसा पळय ते सादर करतात आनी सगळ्यांक जे शिकचे म्हणून ते प्रयत्नशील आसात. आयज आमी तेंचे ल्हानशे एक तेंचे कडसून जाणून खुबश्यो गजाली घेतले. सुरवातीक ममल बाब म्हाका सांगात तुमी की जती ज्यो आसा पळय म्हणजे शिगम्यांतल्यो जती जश्यो होवयो आसात, लग्नांतल्यो होवयो आसात, तश्यो शिगम्यांतल्यो जती आसात आनी ह्यो जती ज्यो आसा पळय त्यो जेन्ना सुरवात जालो शिगमो तेन्ना त्यो जती संस्काराच्यो जती आसल्यो. बरोबर. आतां त्यो संस्काराच्यो धाडटा. कश्यो? आतां पयलीच गोश्ट आमी म्हटली बघा, एक जत अशी आहा, मी आहे धाकला, बंधू तो थोरला. हो कोण सांगला? लक्ष्मण सीतेक सांगता. सीता खरी लक्ष्मणाक माळ घालून गेल्ली आसता, पूण घरांत धाकटो भाव आसतना मोठो भाव लग्न जायना ना, हो जालो संस्कार. आनी एक म्हणजे अशी मोठो भाव आसतना धाकटो जायना अशें म्हणपाक. बरोबर, मोठो भाव आसतना धाकटो भाव केन्ना लग्न जायना. बरोबर, ते हो आसात. आमकां दिल्लो एक संस्कार संस्कार. आसा. आनी एक जत तेची जशी आसा बघ, एक पांय भायलो एक पांय भितरो, लक्ष्मण रेशा घातलेली आसता आनी दुबावाची भिक्षा नको गे गोरये, वाटा वाढणारी पात्र फोडितो ती रामाचो सत्व तुझ्या मी घेऊन जातो. आणि सत्वा कारण सुद्धा भायर सरली, पुढे पाप्या रावणान लंकेक गेली आणि असो पापी रावण जाल्यामुळे तिची जी लंका जी असली ती जळान गेली. आज राम असा तसो संवसारान रावणय असा, पण रावण जर असलो जाल्यार बऱ्यापैकी त्याची जी लंका आसा ती ना करूं वयतली. म्हणजे हो संस्कार दिला संस्कार. रामाचें आणि- आचरण करचें. बरोबर. आणि एक जत अशी अशी आसा की द्रौपदीन सहज म्हणून घेतली, आंधळ्याची पोर रे आंधळी का असती. पुढे मी संपूर्ण सांगायला तुमच्या लक्षात येईल. पुढे काय झालं, मोठा प्रचंड महाभारत घडून गेला. तर सहज त्या बोलणं सुद्धा कोणाच्या काळजात कितक्या लागतात. मग ते सहज बोलले, आंधळे काय करू शकतात तुमका एक दिवस आपण दाखवते. हा पुढे महाभारत घडला. घडले तेचे. पुढे त्याचे महाभारत घडला. आणखी एखादी अशी एक जत असा की दुःख नाही सात पत्त्याचे, दुःख काग बंधवाचे. चुडे चुडे म्हणून हाका मारली, कौसाच्या घरी गेला. कौसा देवकीचा बाळ तो कौसाचा काळ आणि त्या कौसाक शेवटी कृष्णान सोपयलो. तुमकां एकंदर ह्या जतींतल्यान जे आसा पळय पयलीं आमकां सुरवातीक सगळे आमकां जे संस्कारूच दिले. तो मागीर रामाच्या कथेंतल्यान आसूनी, महाभारतांतल्या कथेंतल्यान आसूनी किंवा कृष्णाचे जे आसा पळय ते कथेंतल्यान आसूनी, ते जती म्हणटा तशे ते संस्कार घडटाले. बरोबर. अशें जर म्हणटाले जाल्यार ते शिगम्यान हें घडटा आसतना ते रोंबट येता पळय, रोमट येता पळय, पूण ते आमी आतां तें कित्याक म्हणटा, कित्याक रोमट करता ते अशें तो कित्याक येलो शब्द? शिगमो हो संस्कार, संस्कृतीचा जतन, निसर्गाचं जतन. एक निसर्गाचं जतन तुम्ही कित्याक म्हणटालात बघा. हां, कणकीचा कोंब रे कणी निपळ झाला, तोच रे कोंब बाबा लैलावा गेला. म्हणजे शिगमेन होळी घालतो आम्ही. म्हणजे काय करतो, वायटाची होळी घालतो आणि दुसऱ्या दिसापासून आम्ही देवाकडे वयतलो. देवाकडे वयतलो म्हटल्यानंतर सुरुवातीक आम्ही हे सगळे कावना जती म्हणत देवाकडे वयतो. मदीं मदीं फालाय मारतो आम्ही लोकांसाठी, पण ही कावना जती म्हणतच आम्ही देवाकडे वयतो. आणि आमचे हे पारंपरिक खेळ आहात म्हणजे रोमाट जो आम्ही घालतो तर आम्ही देवाकडे आमचे पारंपरिक खेळ दाखवतो. आणि त्या रोमटान इतके सुंदर सुंदर प्रकार असतात. तुम्ही जर विचारीत गेले तुमकां सांगत सुट्टे मी तुमकां, तर ह्यात जतींनी प्रत्येक गोष्टीन संवसारा आणि त्याचबरोबर भुरग्यांक सांगण्यासारखी लोककाणयो जतींनी आहात. किष्किंद गंधर्व तुमकां कल्पना आहे? किष्किंद गंधर्वाची आम्ही असं म्हणतो की अवतारला भुईवर काकर रूपासी, छडिले तोचीने सीते चोळीशी. तर हो किष्किंद गंधर्व कावळ्याचा रूप घेऊन इलो सीतेकडे आणि शेवटी सीतेचं फकाण केला. क्रोधाने राम लालीला तो धनुष्य आत गेला, वदला किष्किंद क्षमा रे राम. आणि शेवटी तू गंधर्व असूनी कावळा तू होसी, मेलेल्या माणसाच्या पिंडा तू शिवसी.
अशें म्हूण तेणी जे आसा पळय कोणी तेका दिलो हो शाप रामान. रामान दिलो. आणि सत्वाच्या सीते वळखला नाही पापी तू गंधर्वासी म्हणून शिक्षेचो तू पात्र असती महिन्याचे 5 दिस तू कुटुंबात उकाशी. म्हणजे आमच्या आई तेव्हा लहानपणान सांगा म्हाका हात लावू नाका म्हाका कावळा फुडला हो संदर्भ थंयच्यान येता. थंयच्यान येता. आणि शेवटी मेलेल्या माणसाचा पिंड हो आम्ही कावड्याक दितो तो किशकिंद गंधर्व तो मुळात. पण हो संस्कार असो लोककथेतून सुद्धा संस्कार असो दिला असा की तू त्या सीतेचा फकाण केलं आणि हे केलं. त्याच्या आधी सुद्धा खूप महत्त्वाची असा भुयेची कन्या जानकीची जानकी सीता माई पतीच्या संगे जाई वनियसा आनंदी राही वनियसा झाशी उघड्यावर नासी पापी या दृष्टी गेली त्या न्हाताल्या दिसे वरी. म्हणजे हे संस्कार ही लोकगीता आमच्या शिगम्याने अजूनही आसात. मी तुमकां अभिमानान सांगते की मांद्रे सावंतवाडा देवूळ आहा त्या जाग्यार ही किशकिंदाची गंधर्वाची जर म्हटली जाता आणि कितकेशे लोक ती उमेदीन सुकाळटात. थंय जे आसा मागीर म्हणटात नाचतात म्हणटात आनी नाचता. आता जती इल्यानंतर नाच हो इलो. इलो नाच हो सगळ्या प्रकारचो आतां तुमी म्हटलें कितें की जत आसा तेज्या नंतर जे आसा कवनां आसा. कवनां आसात. आता कवनां आमी म्हणतो चल जाऊ देवा तुझ्या भेटे देव भेटला अर्धे वाटे हांगा तुजो ताळो कोणी मोडयालो मांद्रेकारा जिरग्यार खेळ मोडयालो. ही कवनां जाली. अशा कवनां म्हणून आमी खंय म्हणतो देवा पर्यंत वयतो. आतां एक पळय आतां जतीक जे आसा पळय एक कथा लागता जतीक एक कितें तरी जे आसा पळय तो संदर्भ दी सारकेलो म्हणजे तेका हें दी सारकेले भितर हें आसता. आतां ही जी कवनां येता पळय ती कवनां मातशी तेका उठते चालीचेर कशी म्हणजे येता पळय ह्या नृत्य जो असता ना चल जाऊ देवा तुझ्या भेटे देव भेटला अर्धे वाटे म्हणजे आमने समजा त्या वाटेन अर्धे रोमटी ह्या वाटेन अर्धे गडी रोमटी. दोन्ही वाटेन असतात आणि पळय. दोशी वाटे ह्यो जती म्हणटाना वेगळी पावली मारतात आणि कवनां म्हणटाना अश्यो मारतात. आणि मदीं मदीं कोणाय फालां मारतात. ती फालां कितें प्रकार हो? काय बारा काळी फुटला रे येसक्याचा वाजता तुटला रे. म्हणजे तिजे फालां मारपाक म्हणजे कोणाचो झगडो जाणा आसात किंवा कोणाय बरे असले पण ते जाले. आता ह्या नक्केक दिवलो किर रे शुद्धी आले सवासनी पहिले दोळे मोठा ह्या फालां जालां किंवा म्हणजे इतले आतां पळय जशें तुमी म्हणटात पळय तशें भितर जे आसा फालांनी जे आसा पळय ते आतां आमी शिगम्या आमी बायलां कित्याक नाचली तर थंय एक पोजणें उलाप बिलाप थंय म्हणजे पटांतल्यान येतालें ना अजिबात पोजणी आसता. फालां ही अतिशय सुंदर पद्दतीन मारली जाता. भुरग्यांनी आतां एक फाल तुमकां असो सांगतय तन्नी आमली खाळांत भुरग्याचा पेरणा व्हाळांत. भुरगे खंय पेले व्हाळान शिकले. ही खरी फालां आमच्या थंय हांवें आयकलां तुजें ते जसं पळय वेगळे पद्दतीन. आता काही लोक ते न्हू म्हणजे हें खूबच पयलीं पासून जें आसा आमी आयकतात कितें की भितून खंय तरी मातशें हें आसता तुका आबोले फुल्ल्या ताळयेर गो गोमदुबा घोव आपयता माळयेर गो. ह्या आतांच्या भुरग्यांनी कोणी तरी केला. खरं काय आसा आबोली फुल्ल्या ताळयेर गो फिरणी आपयता माळयेर गो. फिरणी आपय किंवा कोणी आपय म्हणजे ते थंय एक प्रकार जो आसा पळय तो एक वेगळ्या हेजो प्रकार तुमकां दिसना थंय तुका फालांनी. तशी फालां घेवची न्हय शक्यतो. अशी फालां घेवची न्हय की जेचे मुळे काही भावना काही हें आसा आणि लोकांचो रसीद तुमचो नृत्य बघपाक येता. तुमी देवाचे कशे भेटी वयतात ते बघूंक वयतात. त्या वेळा असली जर वायट फालां तुमी मारली तर काही लोकांच्यो भावना दुखावतात आणि रंगाचो बेरंग. म्हणजे आतां म्हणटा तुमी तेन्ना कितें आतां शिगम्यांक वयताना बरेचशे लोक घेतलेले आसताले ते आपल्या हितून काय आसनासले आनी ते थंय कितें उलयतात कशें हेका जें आसा पळय न्हू ते पद्दतीचें जें आसा पळय थंय म्हणून बायलां थंय वचनासलीं काय कितें हो एक प्रस्न येता. बरोबर. काही वेळा पर्पज बी असा फाल मारतना असा करीत असले असे पयलीं. पण तशे जाणटे असे असले की ताका आडयणारे असले हे अशा पद्दतीची फालां न मारली. ते म्हणून मागीर संस्कृतीचो भाग जालो किंवा म्हणून मनान कितें येता तें शिगम्याक काडचें अशें म्हणटात. म्हणजे मनान कसलोय जर विचार आसत जाल्यार तो थंय एकदां उडोवन सोडपाचो आनी हें करपाचो. तशें नसले हे मागीर कोणी तरी भितर घुसराय. मूळ जे असलें ना म्हाज्या आज्यान म्हजो आजो नाचपी. आतां आज्याचे कितके वर्सां सांगना मी तेव्हा सामको एकदम ल्हान. तर अशी वायट फालां केव्हा वापरूची न्हू असो म्हाका तेव्हा संदेश दिल्लो.
अशें कांयतरी विचित्र म्हणत ते नांव सा नासलां पण त्या वेळार आज्यान म्हाका खूब संदेश दिल्लो की असली फालां वचून न्हू तुमी देवा कडेन वयतात मांडार वयतात आनी मांडार वयतना मांड सोबाचो देवाची तुमकां दया आसाची नव्या वर्साचो स्वागत तुमी पाडव्यान करतल्यात जाल्यार नव्या वर्साचो स्वागत करतना एखादें तुमच्या मनान जर उमळ आसली जाल्यार सायडीक जावन मारात न्हू जात्रेक कितें गेले काय ना आतां कोणी जे आसा पळय ते गडगडो म्हणजे केन्नाच खेळपी न्हू पूण ते जात्रेक गेल्या उपरांत एक मातसो जो मनान आसता एक तरी खेळचें म्हणून जाल्यार तो खेळोन घेता म्हणजे ते हें काडून ओग काडून उडयता अशा पद्दतीचे म्हाका सांग रोमट आनी शिगमो बरोबर हितून फरक कितें तुमकां हेच सांगलें की शिगम्यान आमी संस्कार शिगमो हो संस्कार संस्कृतीचा जतन आनी निसर्गाचा जतन हे 3 स्टेप घेवन जर आमी गेले जाल्यार पयले मी वायटाची होळी करतात आनी दुसऱ्या दिसा आमी वेगवेगळ्या ग्रुपांनी देवा कडेन वयतात ते रोमट घालप म्हणजे तेका रोमट देवा कडेन तुमी जातात ते देवा कडेन वयतना काय नुस्तें कोण मनांनी वयचें ना म्हणजे नाचत नाचत वयतात आनी देवा कडेन गेल्या नंतर तुमी मांडार जे खेळतात वेगवेगळे खेळ तेका आमी रोमट म्हणतो आनी हे रोमट आमचे पाडव्याच्या स्वागता पर्यंत चालू रावता आनी नव्या वर्साचो स्वागत आमी पाडव्यान करतो पूण रोमटाचो अर्थ धुमशान न्हय रोमटाचो अर्थ तुमी देवा कडेन जावा काही समाजातले लोक असतात ते सुवारी वादन करीत देवा कडेन वयतात अर्थात तेंची सुवारी वादन म्हटल्यार तो खूब शास्त्रीय आनी खूब हेचो आसता पण काही सर्वसामान्य समाजाचे लोक असतात ही फालां कावनां आनी मुख्यतः जतींनी नाचत नाचत देवा कडेन वयतात म्हणजे रोमाट ह्या धुमशान न्हय रोमाट ह्या देवा कडेन जायणारा पवित्र ताच्या ती म्हण कित्याक येयली की रोमाट करतात तुमी म्हणून धुमशानां घालूंक लागली ते रोमाट म्हणजे तेजो अर्थ रोमाट म्हणजे धुमशाणा म्हणजे काय ते रोमाट तसो अर्थ आतां म्हाका सांगा आतांचो शिगमो तुमी पळयतात म्हणजे आतां शिगमो शासकीय हेजेर चलता गांवांनी आजुनूय चलता चलत रावतलो तो फुडें जाल्यार तितूंतलें रोमाट शेणलां अशें तुमकां दिसता तितून रोमाट कशें अजून गांवांनी जे रोमाटाक देवळांनी वयतात ना ते शेणाक ना वयतात पण शासकीय जर पद्दत म्हटली जाल्यार थंयसर जे नाचतात तेंच्या नाचाक म्हजो सलाम इतकी स्टेबिलिटी एबिलिटी आसता पूण खंय तरी जा शास्त्रीय संस्कार जती गितां ह्या सांगाय तो सांगाय आतां उदाहरणां सांगता की काही लोक रोमट बघीत असताना शासकीय रोमट बघीत असताना कानार हात ठेवतात तोंडार थंयनात कानार हात ठेवतात तुमच्या लक्षात येयला कानार हात कित्याक ठेवचो लागता तो तर ह्यो गोष्टी शक्यतो अडच्यो त्या खातीर म्हाजी एक विनंती आसा आयोजकांक शासकीय कोणें आसूं की तांकां एक गायडलायन दिवची तांकां एक पद्दत दिवची आनी त्या नुसार येवचें कारण लोक तुमचो रोमट बघूंक येतात म्हणजे तुमची कला बघूंक येतात धुमशान न्हय धुमशान बघूंक येयना ना आनी दुसरी गोश्ट ही कला जर बघतलो आसात जाल्यार साथी हे साथी आसाची साथी जर वाजोवंक लागले त्या रोमटान जाल्यार तो रंगाचो बेरंग जाता पूण म्हाका एक कितें म्हणटा की आतां रोमटाचे जती म्हणून ते म्हणटात मदीं मदीं ती म्हणप चालू आसता केन्ना तेंचें पूण ते आतां भितून जें आसा पळय ते घडितां येवपाक लागल्या अशें तुमकां दिसना पण तुमी आतां कथा सांगल्यो कश्यो रामायणाच्या संदर्भान किंवा कृष्णाच्या संदर्भान किंवा त्याच पद्दतीन जें आसा पळय तुमी महाभारत येयलें भितर कृष्णाचें हेजें येयलें हितूंतल्योच खंय ना खंय तेज्यो गजाली आसात किंवा भितरल्यो किशकिंदाची तुमी जी आसा पळय ती काणी सांगली तुका त्या पद्दतीची लोका काणी अश्यो काणयो बिणयो सगळ्यो भितर येताल्यो पूण आयच्या हितून हांवें आयकलें की जावय मागता शागोती आनी मेवणो भाजता चपाती अशा पद्दतीचे हांवें खंय तरी हालींच हितून एका हें आयकलें म्हणजे अशी जी घडितां येता पळय तेजेर तुमकां कितें म्हणपाचें कितें म्हणपाचें ह्यो पयलीं पासून सांगली की ओग जी आसा ना ती आपण पोटान ठेवची आनी ओग जर जाली आसत जाल्यार सायडीक करची ही आमचे कडेन जेव्हा आमी मोठो रोमट आयोजीत करतो बघतो त्या खातीर लोक तेचो आस्वाद घेवपाक येतात ता बघपाक येतात ता गायन आयकपाक येतात तुमकां दिसना आसा की लोक नुसतं धुमशान बघूंक येयनात ना तर ता गायन आयकपाक येतात ते जती येतात आतां काही जतीन सुद्दां असा दिसता कैरव पांडव मावशे भाव रे कैरव पांडव मावशे भाव आता शब्द बघा कैराव हो शब्द कौरवां खातीर वापरलेलो आसा
बरोबर. तर मी आजा विचारला, आजा हो कौरव न्हू शब्द न्हू, तो कैरावच शब्द. कारण ते कैर भायर उडोवचे आणि पांडव ही पंचपक्वान्ना. हो ते तो- संस्कृतीच्या भाषेतलं घेत जाल्यार ते कैरा समाज बरोबर. एक कुसकडा कैर काय भायर उडोवपाचो. नुसते वाढले, नुसते हारे कैरासारखे इकडे तिकडे, माझा ता माझा आणि तुझा जाय माझा, अशें म्हणणार ते कैराव. तांकां कैराव. आणि अशा समाजान जे आसत ते कैराव. म्हणून मी पयलींच तुमकां सांगलां की राम आसा थंय रावण आसतलो, कृष्ण आसा थंय कंसय आसतलो. म्हणून आमी तांकां आदर मानूं ना. आमच्या सांस्कृतीक समाजाक आसना ते आमी नमन करतलो, ते रामाक करतलो, रामराज्य येवंक जाय जाल्यार, आनी संस्कार जावंक जाय जाल्यार कृष्णाक करतलो. कंस परत परत आमी कंस कित्याक उजळूंक जाय? तर तुमी ती आतां एक सांगलें, मी ती सांगले सुद्दां, माव मागता सांगून वता, कित्याक जाय आमकां तो संस्कार? म्हाका मुद्दम हेजेर तुमच्या कडल्यान म्हाका हें जाय की आयज आमी कितें पळयता की जेन्ना रोमटा मेळ येयलो त्या रोमटा मेळ लोक कितले आसात, म्हणजे रोमटा म्हणजे लांबाय केदी आसा, तेजी रुंदाय केदी आसा, आनी ते कितले धोल घेवन येयल्यात, कितले धोल आनी ताशान तेंचे कडेन कितले आसात, हेजेर आमी जे आसा पळय ते हे ठरयतात. पूण ते कितल्यो जती म्हणटात किंवा ते वाजन आसा पळय ते एक मोड म्हणून येता तेंचे मदीं, आनी ते मोड घालता आसतना जे आसा पळय ते अर्दे अर्दे वर तुका धरून वाजयत रावतात. हितून म्हाका एक सांगा की बाबा रोमट आतां प्रत्येक गांवांत वयताले, लोकांच्या दारान वचून खेळटाले, तितून अनेक प्रकारूय आसा, म्हणजे अशी तालगडी रोमटांतलो एक प्रकार, तशेंच हे जालें. आतां तूं हितून वचत जाल्यार वेगवेगळ्या जाग्यांचेर प्रत्येकाचे वेगवेगळे खेळ आसात. जशें सरवणा गेलो जाल्यार मोरुलो मेळटा आमकां पळोवपाक, मागीर वारखणा गेलो जाल्यार थंय तेंची वेगळो तेंचो एक नृत्य आसा. पूण म्हणप सेम आसा, म्हणजे राम आनी हाका धरूनच आसा. पूण थंय तुका म्हणप चड आसलें, वाजप सगळे लेवलार जातालें. पूण आतां वाजप इतलें जाता की कोण म्हणीत ना. म्हणून पयलींच तुमकां मी म्हटलां की साथी हे साथ दिवपी आसा न्हय, साथीनी रंग हाडूंक बेरंग हाडूंक जायना. तुमी अर्धा अर्धा वर जावन नुस्तें वाजयत रावल्यात, कोण आयकतलो? लोक आयकांक येतात तुमचे संस्कार, ते जती आयकांक येतात, त्या नृत्य बघपाक येतात, त्या नृत्याचो आस्वाद घेतात. तुमचो स्टॅमिना जितको आसना जाल्यार तुमी ती 8 मात्राची, 12 मात्राची, 16 मात्राची, म्हणजे ठेक्यांची ह्यो वेगवेगळे नृत्य प्रकार आसत, त्या जती बरोबर दाखोवंक मेळतात. मागीर म्हाका तुमी दाखयत ते, म्हणजे आता पावली घालून आता दाखयत. एक पावली जशी मी सांगली तुमकां, वाजू नका, ताजी अगदी ठेक्या पद्दतीन सांगते मी बघा. हां, हयसून सुरवात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एक घर पूर्ण झालं. बाबू येतला करूया. तर ही जी आमची पावली आसा, अर्थात नृत्य वेगळा, पण ही पावली जी आसा ना, हे धरून तोंड घे, ह्या आमने सामनेची. हां, तू हे हां, हे बघा. जा फुगे गेलो, फाटी येयलो, 5 6 7 8 9 10 11 12 ही पावली. आणि ह्या पावलीन नृत्य गोल 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 जावप आणि पुढे 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 विडू सोडप. म्हणजे थोडक्यात तुमचो मोरुलो जो प्रकार असता तो 8 चालता, हो 12 चालता. आणि हेचीच जर पावली वेगळी केली जाल्यार आमची ही दांडिया आमी खेळतो, ती दांडिया जाता. आणि हीच पावली बघली जाल्यार दांडियाचो फुडें उपयोग जाता. तर अश्यो ह्यो वेगवेगळ्यो भुरग्यांनी स्टेप शिकप आणि त्या स्टेपनुसार नाचप. मी सांगली ही तुमकां परत एकदा भुरगे शिकणारे जे आहात तेंच्यांनी पद्दतीन करूं येता. मी थोडीशी फास्ट घेते बघा. हां, जाके मधुराया कानाने घागरिया फोडी गिलरी, घागरिया फोडी गिलरी. 12 मात्रा, 12 तालगडी येयली समजा, तालगडी जाल्यार ती कशी जातली तर? हां, आता तुम्ही म्हणटले की हिची जी काणकोणची तोणया मेळ आसा,
म्हणून मारली सनई चौघडयलो आणि त्याच्यावरही नंतर ही 12 मात्राची मी दाखवली पण त्यांची ती 8 मात्राची सनई चौघड्याचेर कितकी शोभान दिसता. मी हे बाबतीत एकदा सहज बोललोय जेव्हा वेस्ट झोन कल्चरल सेंट्रल कमिटीचे लोक असले आणि त्यांच्यानी बोलले की तुम्ही ह्या गोंयांत टिकी तोणया तालगडी ह्या करतात दांडिया खेळतात ह्या जरा आमच्या ह्याचा बसणं गावना ना कळना ना. तर ही म्हटलं गोंयची संस्कृती ही गोंयची परंपरा टिकी करून तोणया येता आणि ही रोमटान आमच्यान दाखोव येता रोमटान चलता चलता दाखोव येता तोणया मेळ आणि तोणया मेळ. आता तो आमचो गोफ काही जण सुंदर खेळतात गोफ सारको भाग येता काही तर गोफ लोक सामके लोक पावत दिल्या म्हणजे सोपा दिल्या उदाहरण सांगते गोफ आमचो रे तुम्ही मांडार लाय तोणया तोणी बसता पाया भिंगरी हाय गोफ आमचो रे तुम्ही मांडार लाय काय घेवचेले रे नाय काय दिवचेले रे नाय जैसर सुख थैसर थंडार गोफ आमचो रे तुम्ही मांडार. हो चक्री गोफ आणि चक्री गोफ सोडयताना मागीर आमी गजर करतो. तर ही संस्कृती हळूहळू ह्या दोन मोठ्या वाद्यान लोकांनी सोपय दिल्या. हो गोफ टिकांक गो जो माणूस हो गोफ बघीत तो सामको झुमो करतलो जो सामको म्हणजे झुमो तुमकां शब्दात सांग येवचा ना कारण गोफ खेळताना ते एकामेकाक झुंज करून मारतात. तर ही आमची संस्कृती ह्या आमचा रोमाट. म्हाका एक तुमी हें सांगात पळया की जशे गांव तशे तेंचे वाजप वेगळे बरोबर म्हणप वेगळे बरोबर नाचप वेगळे पण आतांचे जर आमी जेन्ना शिगमो पळयता पळय तेंच्यांनी सगळ्यांनीच पळय जाल्यार म्हणजे कोणीय वाजोव ते एकच तरेन जे आसा पळय तेंची पावली पडटा. पूण ते आमी आतां त्यो इतल्यो पावल्यो तरेतरेच्या हितून लोक जशे तुमी म्हणजे 8, 12, 16 अशा पद्दतीन जे आसले पळय त्यो पावल्यो आतां ना जाता तुमकां दिसना. की तेंचो एकूच हें आसता की ते कितलेय चलतात 5 किलोमिटर सुद्दां ते झेंडो घेतले आनी जे आसा पळय ते फुडें वयतले फाटीं येतले फुडें वयतले फाटीं येतले फुडें वयतले एक रोमट सोंपता म्हणसर नाका शेवट जाता एक वयतलो म्हणून अशी 17-18 असतात ती सोंपोवंक पावना ती ते म्हणय काय ना तालार एकाच हेजेर वाजयतात ते एकाच हेजेर ते चलतात. पूण त्यो गांवांतल्यो त्यो पावल्यो मागीर ते गांवाकडचे वेगवेगळे ठेके वेगवेगळे म्हणप ते आतां जे आसा पळय ह्या हितूनसून गरजेन ना जातले अशें दिसता तुमकां. ना जावचे कारण असले जर भुरगे आपण म्हणून शिकतले म्हणून सांगत येले ना जाल्यार फुडले वचले. पण एक म्हजें म्हणणें अशें आसा जसो देश तशी वेश आनी गांव तसो भेस हो आसाचो. तो करता त्या गांवांतलो म्हणून तसो मी करचो असं मी म्हणना नाही. आतां पा थैया चक्क थैया बरोबर हो जो वीरभद्र दाखयलो तो वीरभद्र आमी करतलो असो ना. चक्री घोडे मोडणी मोडजेची ही चक्री घोडणी तशी डिचोलची स्टेप घोडणी किंवा हेतुलो तालनामे किंवा हेतुलो सायावेलो धनगर नृत्य हो धनगर नृत्यात तर इतकी मॉडर्न आसा इतकी सुंदर स्टेप आसा की आसामच्या बिहू कॉम्पिटिशन करणारो आसा. आणि तो धनगर जेव्हा ते हय ते आणि त्यावेळा ती बिशी जी आपली वयर उखलता तोंड जो वयर उखलता आपले हे शोल्डर बाहू जे वयर उखलता कमार जी ती ही चपय तेंच्यांनी करूची शोभान दिसता. म्हणजे जसो गांव तसो तसो तेचो भेस आसा तो अमकोच करता तसाच तो कॉमन चालू ठेवचा न्हू. आसामचाय तसा न्हय पूण केला दुसऱ्याचो म्हणून काय ना. ज्या जाग्यार झेंडो चलता तेंच्यांनी झेंडो सुंदर करूचो मायाचो मोरगलो आसाचो डिचलचो सगळो आसाचो किंवा प्रत्येक जाग्यार जसो जसो भाग चलता तसो तसो जो रोमटांनी तेंच्यांनी दाखयलो. नुस्तें चलत किलो 2-2 किलोमिटर तुमी चल्ल्यात आनी लोक कंटाळ्ळे लोक तुमचो ती कला बघूचे साठी येतात तुमको तेचो आस्वाद घेवचे साठी येतात. ते कानार बोटां ठेवचे साठी कोण येयलो ना. आणि ही कला दाखयतना मी परत एकदा सांगला की आयोजकांनी थोडीशी काळजी घेवची की टायमींग लिमिटेशन दिवचा संस्कारक्षम आसाता जती आसाच्यो गोंयची संस्कृती गोंयचा दायज तेतूंत दिसाता. म्हाका ह्या वेळार सांगा तुमी की शिगम्यान कितें आसतालें आदी गांवांत आमी पळयलें आमच्या भुरगेपणांत पळयलें तेन्ना की खास करून संवंगां आसतालीं
मागीर रोमटांतली सोंगां ही स्पेशलिटी आसताली. बरोबर. कोण कोण कितें कितें तरेतरेचे वेशभुशा करून, पूण आयज कितें जाला की ते वेशभुशा त्या सोंगाच्या जाग्यार वेशभुशा येयल्यो आयज आमकां वेशभुशा पळोवपाक मेळटात त्यो. आनी त्यो वेशभुशा खंयच्यो येता, खंय तरी तुका जें आसा प्रयागराजांत जर थंय तूं कोणी जरी म्हादेव जाला ती घेवन येता, आनी कोण जी आसा पळय ती अशे पद्दतीच्यो वेगवेगळ्यो त्यो, पूण ही सोंगां भितर दिसनात. हेजेर तुमचें कितें म्हणणें आसा, म्हणजे ती सोंगां ना जाल्ली आसा. हो म्हाजो बेश्टो छाती होयला हे सांग. म्हणजे मी तुमकां सांगलां की रोमटान जे आसत ना हे सगळ्या प्रकारची सोंगां आसाची. आमच्या एका रोमटान मी हे सगळं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाक हातीन दुत्तें घेवन आनी बरोबर एक हिप्पी फॉरनर सुद्दां हेचे बरोबर नाचता. ह्या सुद्दां सांग हाडूचा. मी परत एकदां सांगलां, ज्या जाग्यार राम आसा ते रामाचो सांग आसाचा, मारुती आसाचो, रावण आसाचो, राक्षस आसाचो, दैत्य आसाचो. आनी दैत्याच्या हेचेर तुमी गेला की सहज एक जती वरसून तुमकां सांगते म्हणजे संवाद असा आसा की काष्टे मोडून त्याने जाळसो केला तो, दैत्याच्या राज्याला उजेड केला. आणि उठा उठा बंधूनो दैत्यसो आला गा, उठा उठा बंधूनो दैत्यसो आला. म्हणजे दैत्य कोण हैसर तर घटोत्कच हो दैत्य इलो. म्हणजे घटोत्कच सारको दैत्य आसा. नको मारू भीमराया होरीक होई. हैसर दैत्याची बहिणुरी आली. दैत्याची बहिणुरी आली आणि त्यांनी विनंती केली. म्हणजे हे जे जती असतात त्या जतींनी तशी तशी सांगवा. थंयसर जर दैत्याची बहिणुरी हिडिंबा दाखयली काय चूक आसा. जतय आसा तशी घटोत्कचय आसा तेतून. न्हू हांव खुबश्या वेळार जें आसा पळय तें म्हाका खूब जाय तूं अयोध्ये वचून येयलो काय म्हणून विचारता म्हाका केन्ना राम मंदीर पळोवन बी येयलो तूं. हांव म्हणटा की ना ना हांव ना म्हणटा. कारण आमच्या गोंयानूच इतले रामा बद्दल इतलें आसा म्हणजे जें अयोध्येकूय मेळचें ना अशें म्हाजो एक हें आसा. म्हणजे लग्नाच्या हितून सगळे आमचे रामाचेरूच आदारीत सगळ्यो होयो. मागीर ते फुगडेनी आसूं दी, मागीर शिगम्यान आमच्या आसूं दी, मागीर कितें आसत जाल्यार सगळ्याक रामाची स्तुती किंवा राम जो आसूं दी किंवा कृष्ण हें आसूं दी किंवा महाभारतांतले इतर आसूं दी, ह्यो सगळ्यो गजाली आमचे कडेन येता. म्हणून म्हाका दिसता की प्रत्येक रामनवमी आमच्या हितून मोठी जाताली हितून. आनी त्यामुळे ते रामनवमी नाटकां जातालीं. आनी त्या बद्दल रामाचो भयंकर हें जो आसा पळय तो आमच्या गोंयांत आसा. घडये आमच्या कडेन व्हडलीं व्हडलीं देवळां नासत, पूण सगळ्या आमच्या संस्कृतीन जें आसा पळय तुमी आतां जती जितल्यो म्हटल्यो पळय त्यो अर्द्यावर अदीक ज्यादा ज्यो आसा पळय त्यो रामाच्योच हितुल्यो आसल्यो. ती सीता आसूं दी, लक्ष्मण आसूं दी, राम आसूं दी, मागीर जे हनुमान आसूं दी, सगळे हें आसूं दी. आणि महाभारतातले सुद्धा आसात. असं की आमची गोंयची संस्कृती जितकी समृद्ध आसा की ती जर उबी केली ना जाल्यार भारतातल्या सगळ्या समृद्धीक तोड देणारी तोड आहा. आणि ही पद्धतीन जर सादर केली तर हेचेर अभ्यास करणारे लोक असत. आणि इतकी आसा म्हणजे प्रत्येक जग मी तुमकां सांगली ना की जगती फाटल्या संस्कार आसा आणि आमची संस्कृती आसा. आणि ह्याच सादर करप म्हणजे रोमाट. आतां एक तुमी दोन तुमी आतां नाचोवन जे आसा पळय ते आनी दोन जती ज्यो आसा पळय त्यो आमकां दाखय. त्यामुळे आमकां पावली आनी तुमचें जें गायन आनी हें जें आसा पळय तें आमच्या पर्यंत बरें येतून आसतलें. ही आणि रामलक्ष्मण सीता तिघे जणवा, रामलक्ष्मण सीता तिघे जण आणि त्यांनी गुंफा बांधलेली निर्जन वनवा. त्यांनी गुंफा बांधलेली निर्जन वन. आणि लंकेचा रावण जन्मात्मा झाला. लंकेचा रावण जन्मात्मा झाला. आणि हरिपात्र खाते जोडी भिक्षे निघाला. हरिपात्र खाते जोडी भिक्षे निघा. आणि भिक्षा मागत मागत तिथे घरी आला बा. भिक्षा मागत मागत तिथे घरी आला. आणि आम्ही खातो कानामुळं तुला काय वाटवा. आम्ही खातो कानामुळं तुला काय वाट. आणि रामसीता खायचे ते मला पाहिजे. रामसीता खायचे ते मला पाहिजे. आणि एक पाय राहिलं, एक पाय मिळलं, एक पाय राहिलं, एक पाय. आणि भावाची भिक्षा नको गे गोजे. वाट वाढणारी पाट फोडी होते रामाचं तुझ्या घेऊन रामाचं तुझ्या घेऊन. आणि सव्वा करायचा बाहेर आणि पाया राहणार लंकेकंद. आणि नेली 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 सीता लंकेकंद. सगळे विणं काय गाईल यशा
या आणि दर्याची लाट उभी माझ्याला भांगतिळो शाळामधी दर्याची लाट उभी माझ्याला भांगतिळो शाळा एक शेवटाचो प्रश्न एक विचारता उत्कृष्ट असे तुम्ही ज्या जतीचे जे आसा पळय ते सादरीकरण जालें पावली दाखयली सगळें आतांच्या नव्या भुरग्यांनी जे आसा पळय न्हू तें तेंच्यानी ह्यो जती शिकपाक जाय किंवा ते जतींनी जे आसा पळय ते अर्थ समजून घेवपाक जाय तुमी त्या भुरग्यांक कितें सांगूंक सोदता जे आतां निकते आतां येवंक सोदतात ह्या हितून जे आसा पळय ते भाग घेवपाक सोदतात भुरग्यांक पयलीं मी सांगता की आमची ही संस्कृती आमचे हे संस्कार आणि हे आमचे रामायण महाभारत हो आमचो आदर्श आणि लोककथा ह्यो आमच्यो जतींनी लोककथा आसात किष्किंद गंधर्व सारक्यो हे सुद्दां आमी समजावन घेवच्यो की लोकवेद म्हणजे काय आसा तर भुरग्यांनी पद्दतीन एखाद्या खंय तरी ग्रुपांनी कॅम्प करूचे आणि कॅम्पांनी शिकता दुसरी महत्वाची गोष्ट की आमच्या अभ्यासक्रमांत खूप काही असे कल्चरल एक्टिविटीज आसात नवीन शिक्षण पद्दतीनय खंय तरी कल्चरल वाव आसा आणि कल्चरान जर आमी बघली जाल्यार लेझीम शिकतलो जाल्यार ह्या पयलीं शिका येता किंवा लेझीम जो बरी शिकलो तर आतां उदाहरण लेझीमचं सांगता तुम्हाला ह्या शिक्षण जाला किंवा झांज आमी शिकलो आतां अभ्यासक्रमान आयचे झांज आसा जर रोमाड वेवस्थीत शिकलो ही जर शिकतलो भुरग्याचो स्टॅमिना वाडटलो आनी आजच्या भुरग्यांक ल्हान भुरग्यांक सुद्दां डायबिटीज आनी चलतना सुद्दां हेची धपडो दुखतात ह्या घालयतलो जाल्यार हेची सगळ्याची गरज आसा तितको व्यायाम आहा तर भुरग्यांनी ह्या स्कुलांनी शिकता आनी अशे वेगवेगळे कॅम्प आमच्या खंय तरी NGO करतात तितून वचून ते आनी NGO कडसून ह्यो सांस्कृतीक दायज शिकान फुडें घेवता तुम्ही आयज जे आसा पळय ते पेडण्या म्हाला पुरते उलोवंक ना तुमी अख्खे जे आसा पळय गोंयभरांतले अनेक जे आसा पळय लोकवेदांतल्यो जी आसा पळय जाणविकाय तुमकां जी आसा ती आमच्या पर्यंत पावयली आमच्या पर्यंत न्हय तर गोंय आनी गोंया भायरच्या लोक जे आसात रावतात ते सुद्दां जे आसा पळय ही आयज पळयतले आयज आमी पळयतात की लोकवेदा कडेन तशें जरी आमी फाट फिरोवंक ना आमी करतात ते सादर पूण भितून खुबश्यो जे आसा गणितां हाडून बिडून ते हळू ते खरें म्हणपाचें ते आमी कुशीक दवरतात पूण तुमचे सारकेले लोक जे आसात तेंच्यानी ते मुद्दाम लक्ष घालून ह्यो ज्यो आसा लोक संस्कृताय फुडें व्हरपाचो प्रयत्न दवरलो आसा ताका आमी सलाम करतात आनी आयज गोवा दूरदर्शनच्या ह्या कार्यावळीन लोकवेद ह्या कार्यावळीन तुमी तुमच्या सांगात्या वांगडा हांगा येयल्यात आनी एक उत्कृष्ट अशें जें आसा पळय सादरीकरण आनी तुमचे ज्यो आमच्या प्रस्नाची उतरां तुमी वेवस्थीतपणे दिल्लीं आसात त्या खातीर गोंय दूरदर्शनच्या वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा तशेंच समस्त लोकवेदाचे लोक जे आसा पळय ते शिकपी लोक आसात भुरगे आसात जाणकार आसात तांकां सुद्दां एक मार्गदर्शन तुमच्या कडल्यान आयज मेळ्ळें आसा त्या खातीर हांव सगळ्या तेंच्या कलाकारांच्या वतीनूय तुमकां सगळ्यांक देव बरें करूंक म्हणटा आनी तुमी अशेंच जें आसा पळय तें दायज आमचें सांबाळून दवरचें तुमकांय देव बरें म्हणटा ल्हानशी जाताना ब्रह्मराक्षसची गोश्ट सांगता ही कला जर लोकां पर्यंत पावली जाल्यार मी सुटले नाजाल्यार ती ब्रह्मराक्षसची कथा म्हणून केव्हा तो शिष्य आपलो सोदीत उरतलो हां तसो उरतलो तशी म्हाका ब्रह्मराक्षस जावपाचो नाका इतकी म्हजी अपेक्षा आसा तर मी देव बरें करूं